फ्रेश ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी. ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोसरी रोड, मोहपाडा, रसायनी. टोपरा दत्तात्रय शिंदे. आम्ही बोलावली या मागचं कारण हे आहे. 31/12/2025 रोजी महिला उद्योग मंडळ संचालित प्राथमिक शाळा आपल्या मोहपाड्यानं चालते. या ट्रस्टीने जी प्रेस नोट केली त्यामध्ये त्यांनी आमची नावं खराब केली. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारे सामाजिक कार्यकर्ते. संविधानाला मानण्याप्रमाणे मी पहिले माझी आता परिचय करतो. मी अरुण शांताराम गायकवाड, महिला उद्योग मंडळ या संस्थेच्या कमिटीवर 2021 रोजी धर्माधिकारी यांच्या नियमाप्रमाणे 2019 रोजी मी प्रथम तिथे सदस्य झालो. मी सदस्यत्व कार्यकर्ते या संस्थेच्या अध्यक्ष आणि सचिव यांच्या आग्रहाखातीर झालो. मला कुठल्याही पदाची लोभाची गरज नव्हती. मला सविस्तर सांगतो. त्याच्या बॉडी आल्यानंतर काही गंभीर त्रुटी मला आढळून येत गेल्या. प्रथम म्हणजे मोहपाड्याची शाळेची जी इमारत आहे तिला आपण प्रबळ म्हणतो. ही इमारत पूर्णपणे धोकादायक आहे. 10 दिवशी प्रयत्न केले असता असे आढळले की ही इमारत पूर्ण धोकादायक असते. मुलांचे धोका आहे. म्हणून संस्थेने विनंती केली की सध्या एखादी इमारत शिक्षण विभागाच्या परवानगीने भाडे तत्त्वावर घ्या. त्यांनी माझे त्यावेळेस ऐकले नाही. मग काही दिवसांनी मला समजले की शाळा अनुदानित आहे म्हणजे शासनाची फसवणूक होत आहे. मी त्यांना विद्यार्थ्यांना फ्री शिक्षण आहे म्हणून म्हणजे मुलांची आणि पालकांची आणि शासनाची फसवणूक आहे. मी त्यांना ताबडतोब सांगितलं की मुलांची फी घेऊ नका. तसेच पालकांना सांगा की यापुढे फी देऊ नका. परंतु ह्या मागणीकडे सुद्धा संस्थेने दुर्लक्ष केले व संस्थेच्या घटनेमध्ये आदिवासी बालकांना म्हणजे ती शाळा जी पराड्याला जी शाळा आहे ती जेव्हा चालू केली तेव्हा ती खास आदिवासी मुलांसाठीच HUC कंपनीच्या सेसर फंडाच्या मदतीने ती चालू केली होती. तर त्यांना मी सांगितलं आदिवासी बालकांना जर नर्सरी ते पुढे फ्री शिक्षण असेल, शाळेचे पेपर पाहिले तर शाळेला मोकळा येथे चालवण्यात परवानगी नाही, वाढीव तुकड्यांना परवानगी नाही. त्यांनी त्याशी प्रश्न उपस्थित केला होता का आम्ही शिक्षकाचा पगार कसा करायचा. मी आपल्याला विनंती करून सांगतो आणि पुराव्यासहित देतो की त्यांना पहिलीचा एक वर्ग ते 8वीपर्यंत प्रत्येकी एकच वर्गाला शासनाने परवानगी दिली होती. शासनाने कदाचित त्या इमारतीकडे दुर्लक्ष केलं असावं, झालं नाही. शासनाचा उद्देश पण असा होता की शाळा चालली पाहिजे असा असावा असं मी म्हणतो. म्हणून त्यांनी पराड्याच्या एवढी छोटी इमारतीवर दुर्लक्ष केलं असेल. परंतु यांनी त्याच्यापुढे असं केलं किंवा पहिलीच्या 1च्या अतिरिक्त वाढीव तुकड्या, दुसरीच्या वाढीव तुकड्या असे करून शिक्षक अनधिकृत भरले. वर्गसुद्धा अनधिकृत चालू केले. याची रिसर शिक्षण विभागाला परवानगी घ्यावी. ह्या सगळ्या गोष्टींना सूचना मांडल्यानंतर मी त्यांना विनंती केली तर तुम्ही जर काही ह्या गोष्टीतून परवानगी नसेल, फी घेत असाल तर मला तुमच्या विरोधामध्ये तक्रार करावी लागेल. मी त्यांना असं सांगितलं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सर असे आम्ही गेले 25 ते 30 वर्षे करीत आहोत. आम्ही हे काहीच बंद करणार नाही तुम्ही सांगतो. मग फक्त आम्हाला तुम्ही मदत करा. आता ह्याच्यात पत्रकार बंधूंनो मदत करा म्हणजे जसं द्रौपदीचं वस्त्र महाभारतात झालं आणि गुरु द्रोणाचार्याने भीष्माने भागाची भूमिका घेतली असेल भूमिका घ्यायला पाहिजे होती का. म्हणजे मी त्याच्याकडे चांगला होतो का. जर का मुलांची फसवणूक होते तर ती होते ना. तर ती फसवणूक जर का आम्हाला दूर करायची तर मला तोच पर्याय होता. ते ऐकत नाही. मी बॉडीवर असल्याने मी विनंती केलं. मी बॉडीच्या विरोधात पहिलं नाही गेलो. तर आपण सगळं बंद करा आणि नव्याने चालू. ते ऐकले नाही म्हणून मला त्यांच्या विरोधात तक्रार द्यावी लागली. मी पहिले धर्माचं ऐकतं त्यांच्याकडे कॅबिनेट दाखल केलं आणि त्याच्यानंतर मी त्यांच्या विरोधामध्ये 41B दाखल केली. आणि ह्या सगळ्या प्रामुख्याने गोष्टीचा विचार जेव्हा मी केला ह्या तक्रारीप्रमाणे तेव्हा मी शिक्षण विभागाला जाब विचारलं होतं तर बाबा तुम्ही जर का त्या शाळेला मान्यता आहे, शासन मान्यता आहे, 60% अनुदान आहे, एक शिक्षक जर का 25,000 30,000 पगार घेत आहे तर त्या मुलांची फी का घेतली जाते हा त्यांना जाब विचारला. दुसरा तुम्ही जी शाळेला परवानगी दिली ती जर पराडे ह्या गावात दिले. तुम्हाला एक सांगतो का जसं आपल्याला घराचा असेल पण आपण ग्रामपंचायतला घेतो वस्तुस्थितीप्रमाणे तेव्हा तो घर नंबर आपण दुसरीकडे दाखवू शकत नाही. तसंच शिक्षण विभागाचा GR आहे तर जिथे तुम्हाला मान्यता दिली त्याच्या 10 मीटर अंतरानंतरच त्याच्या पुढे तुम्हाला शाळा स्थलांतरित दुसरीकडे नेता येत नाही. त्यांनी शिक्षण विभागाची परवानगी न घेता ही मोहपाड्यात अनधिकृत शाळा चालू केली.
2 पॉईंट ते झालं. तिसरा पॉईंट तुम्हाला सांगितलं की त्यांनी जास्तीत जास्त शिक्षक जे वाढवले ते शिक्षण विभागाची परवानगी न घेता वाढवले. त्या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे मी शिक्षण विभागाला जाब विचारला आणि मग शिक्षण विभागाने दिलेल्या ज्या तक्रारी आहेत त्यामुळे आकाशी तक्रार उत्पन्न झाली. एक शिवेंद्र शिगोल म्हणून आहेत या एरियात, ते फक्त पालकांना घेऊन गेले तेव्हा ते झालेली तक्रार होती, ती तक्रार उत्पन्न झाली. आणि मग आमच्या तक्रारीकडे लक्ष दिल्यानंतर शिक्षण विभागाने अशी कुठलीही तक्रार घाईने केली नाही. त्यांनी ह्या तक्रारीला कमसे कम 1.5 ते पावणे 2 वर्षे पूर्ण लावले चौकशीला. त्यांनी प्रथम ह्या संस्थेला 3 नोटीस बजावली. एक नोटिशीमध्ये सुनावणी झाली, त्या सुनावणीला ही संस्था गैरहजर राहिली गेली. असे 3 त्यांनी नोटीस दिल्यानंतर त्यांनी उपशिक्षण अधिकाऱ्यांना चौकशी अहवालाला नेमलं गेलं. उपशिक्षण अधिकारी झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांना ह्या संस्थेवर चौकशी अहवालाने नेमलं. गटशिक्षण अधिकाऱ्यांचा अहवाल काय सांगतो मित्रांनो, त्या गटशिक्षण अधिकाऱ्यांनी अहवाल दिलाय का ही शाळा धोकादायक आहे, ही शाळा अनधिकृत फी घेते आणि ही शाळा अनधिकृतपणे चालते, इथं परवानगी नसताना. हे आमच्या तक्रारीवरून नंतर सिद्ध नाही झालं. त्यांनी स्वतः त्यांच्या शासनाच्या लोकांनी स्वतः येऊन हे पाहणी केली आणि मग शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाईचं पत्र उपसंचालक मुंबई यांच्याकडे पाठवलं. आणि मग त्यांना जाग आली आणि त्यांनी पालकांना एक भावनिकतेची साथ घातली. माझा प्रश्न आहे, एवढ्या वर्षी तुम्ही पालकांना का सांगितलं नाही आहे की तुम्हाला फ्री शिक्षण आहे, का सांगितलं नाही की ही शाळा धोकादायक आहे. तुम्ही आज सुद्धा गेलात तर त्या इमारतीला आतमधून चॅलेंज लावलेले सपोर्ट दिलेत आणि त्या स्लॅबला तुम्ही पाहिलं जर तोडलं तर तुम्हाला एक सुद्धा सळ्याचा भुतारीची काडी मिळणार नाही. कधीही ती इमारत पडू शकते. म्हणून 2013ला आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना ती इमारत खाली करण्यास सांगितलं होतं. त्यांनी केली नाही. आज 2013 पासून ते विद्यार्थ्यांच्या जीवास खेळतायत, ते वाट पाहतायत. या सगळ्या दृष्टिकोनातून मला त्यांच्या विरोधात जावं लागलं. असं माझं काहीच स्वार्थ नव्हतं का त्यांची बॉडी बाजूला करून मी ती शाळा ताब्यात घ्यावी किंवा मी त्यांच्या बॉडीत जावं, असा कुठलाही माझा उद्देश नव्हता. माझा असा उद्देश असता मित्रांनो, तुम्ही कार्याध्यक्ष पदावर आज सुद्धा आहे, त्यांनी मला काढलेलं नाहीये. कारण काढतील कोण तर मान्य धर्मादायक ते काढतील, परंतु त्यांनी ते काढलेलं नाहीये. मग ते तशी माझा हे ठेवला असता, परंतु कुठेतरी माझ्यावर उद्या कोणी बोट लावू नये बाबा अरुण गायकवाड सुद्धा ह्यात भ्रष्टाचारी आहे म्हणून मला ह्या गोष्टीतून बाजूला व्हावं लागलं. माझी शासनाला विनंती मी केली का त्या मुलांची घेतलेली फी तुम्ही व्याजासहित पुन्हा परत करा. त्या पालकांचे फसवणूक झाले म्हणून मला उत्तर जावं लागलं. आणि राहिला प्रश्न त्यांनी असं सांगितलं का आज शाळा धोक्यात आहे. मित्रांनो, शिक्षण विभागाचा एक नियम आहे का एखादी शाळा चुकीची असेल आणि आढळली असेल आणि ती बंद होत असेल तर शिक्षण विभाग पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा नुकसान करत नाही. आम्ही हे विचारले त्यांना तर बाबा तुम्ही अचानक ही शाळा बंद केली तर ह्या मुलांचं काय होईल. तेव्हा त्यांनी सांगितलं ती जबाबदारी सर्वस्वी शिक्षण विभागाची असते. त्या मुलांना जवळपासच्या कुठल्याही शाळेत भरून द्यायचं, त्या मुलांना कुठे स्थलांतरित करायचं, त्या पालकांना कसं सांगायचं, हे सगळी जबाबदारी शिक्षण विभागाची. तो GRचा कसा यांची धडपड वाचण्यासाठी यांनी जे भ्रष्टाचार केलाय तो वाचण्यासाठी यांची धडपड. शासन दरबारी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न नाही, आंदोलन सुद्धा तयार केले. आम्ही ते ठरवलं कारण भ्रष्ट हा माफी नाही. लोकशाही मारणे आला आम्ही असं नाही का करा लोकशाही मारणे पत्रव्यवहार करणार आणि कारण यांचे पुरावे सिद्ध झालेले आहेत. असं नाही का अरुण गायकवाड म्हणते प्रेस नोटला खोटं, हे पुरावे आहेत. त्या पुराव्याच्या आधारे आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहोत.